आता हे बघा, नवीन टॉपिक मी दाखवते तुम्हाला काय असतं कसं असतं बघा. माझ्याकडे हा ब्लाऊज मापाला आलेला आहे, जुना नवीन शिवायला आलेला आहे. त्याच्यावर हे माप दिले मला. तर बघा, मी इकडे सुद्धा व्यवस्थित घडी घालून घेतली. इथं बघा, व्यवस्थित टीपवर घडी घालून घेतली आणि इथे पण व्यवस्थित टीपवरच घडी घातली. अशी कुठेही मागे घेतलेलं नाही किंवा पुढे नाही. तर बघा, आणि मी व्यवस्थित घडी अशी ठेवून दिली इथं. हे बघा, अशी. तर आता मी तुम्हाला माप घेऊन दाखवते. इथं बघा, काज बटन पट्टी कशी दिसते, लांब लांब गेली. तर ह्या असं होता कामा नये आपल्या नवीन ब्लाऊज शिवल्यानंतर. हे आता दुसऱ्या कोणीतरी शिवलेला आहे, तर मग ते जाऊ दे. मग ह्या चुका का होतात, कशासाठी होतात, हे मी काज बटन पट्टीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हे तुम्हाला प्रूफ दाखवते. बघा कसं दिसतंय. इथं तर बसली एकावर एक पट्टी व्यवस्थित. ही लूप पट्टी खाली गेली पाहिजे ना हुक पट्टीच्या. इथं तर बसली, पण इथं बघा बसलेली नाही. आणि दुसरं एक सांगते, इथून आता आपल्याला लूपच्या पट्टीपासून इथून घ्यायला लागतं माप. बरोबर, अप्पर चेस्टचं माप आपण इथं घेत असतो. हे बघा, इथून आता इथे कुठं आली टीप, इथं आलेली. हे बघा, इथं आली. तर मी हे लावते. किती भरलं आपलं हे? 7.5ला पण एक रेख कमी आहे, 7.25 भरते. दिसलं तुम्हाला? 7.25 भरते. आणि या साईडचं बघूया आता. इथं टेप लावते मी, टीपवर बरोबर. हे बघा, इथं टीप आलेले, इथं टेप लावला. आणि ही आता लूप पट्टी आहे, तर पूर्ण घेतली पाहिजे. तर पूर्ण घेते मी. तर बघा किती आलेलं आहे इथं, 7.25. इथं 7.25 आणि इथं 7.25. तर मग आता आपल्याला काय 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 करतात टेलर, इथूनच एक घेतात आणि तेवढा अपर चेस्ट. मग यानुसार जर घेतलं तर किती होतं, 7 चोक 28. 28 अपर चेस्ट आली. आणि इकडून जर घेतलं समजा आपण, तर किती आलं? 8 आले. हे बघा, 8 आलं. तर मग हे 8 चोक 32 झाली अपर चेस्ट. इथं किती आली? 7 चोक 28 आणि इथं 8 चोक 32 अपर चेस्ट. मग आता नेमकी आपण अपर चेस्ट किती घ्यायची हा प्रश्न पडतो ना. तर मग काय करायचं, सरळ ही अशी हुक लावून घ्यायची. असं होता कामा नये एका बाजूचं 7च्या 28च्या मापाने आणि एका बाजूचं 32च्या मापाने. असं कटिंग तर आपण वेगळं वेगळं करत नाही. जरासा वर घेते कॅमेरा असा. असं तर आपण करत नाही ना. हा अर्धा भाग आपण वेगळ्या कटिंगचा आणि हा वेगळा कटिंग करत नाही. तर मग काय करायचं अशा वेळी, तर हे आपली लुक लावून घ्यायची व्यवस्थित सगळी. आणि बघायचं नेमकी किती अपर चेस्ट आहे ते. थोडंसं ताणायचं असा ब्लाऊज, असं थोडा ताणून घ्यायचा असा. थोडा ताणून घ्यायचा आणि मग या टोकापासून त्या टोकापर्यंत लावायचं. टेप किती भरतोय? 15.5. 15.5चे डबल किती होतात? 15 दुने 30 आणि हा एक 31 अपर चेस्ट आहे. किती आहे? 31 आहे अपर चेस्ट. आणि आता इथे बघा, असा करूया ब्लाऊज. आणि फुल बस्ट किती आहे बघूया या कस्टमरची. 16.5 आहे. 16 दुने 32 आणि हे एक 33, म्हणजे 31 अपर चेस्ट आणि 33 काय आहे, हे फुल बस्ट आहे. असं माप घ्यायला लागतं. आणि काय काय चुका करतात लोक, ते पण तुम्हाला मी दाखवले. तर या पद्धतीने तुम्ही अशा चुका करू नये म्हणून मी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून तुम्हाला व्हिडिओ काढून सेंड करत असते. तर तुम्ही ते माझे व्हिडिओ सगळे पूर्ण स्किप न करता बघत जा, म्हणजे तुमच्या या चुका होणार नाही. याची फिनिशिंग येत नाही मग सरळ. आता इथं लावलं मी, हुक लावली, हे बघ, पण मग इकडचं कमी आहे आणि इकडचं जास्त आहे. असं नको व्हायला. माझं तर कधीच होत नाही. इथं 7.25 आहे आणि इथं
8 आहे. म्हणजे इथं तर बरोबर दिसतंय, पण हे का दिसतंय बरोबर? पण अंगात घातल्यावर या ब्लाऊजची काय परिस्थिती होणार आहे? या बाजूला, या दिशेला, या कटोरीच्या बाजूला हे तिरकस गेलेला असणार आहे गळा. घातल्यानंतर त्यांना ते समजत नसेल, पण आपण जर बघितलं टेलरच्या नजरेनं तर ही बाजू ना अंगावर इकडं अशी बसलेली असणार आहे, कारण इकडं जास्त आहे आणि इकडं कमी आहे. मग हे खेचणार आहे या साईडला. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा, यासाठी माझे बारीक सारीक गोष्टींवरचे पण व्हिडिओ बघा. कटिंगच्या व्यतिरिक्त काज बटन पट्टी कशी लावायची, फिटिंग कशी करायची आणि कटिंगमध्ये महत्त्वाचं कटिंग अप्पर चेस्टची घ्यायची आणि फुल बसचा पुढचा भाग घ्यायचा. हे सगळं मी तुम्हाला दाखवतच असते कटिंगमध्ये कसं घ्यायचं ते. तर सगळे व्हिडिओ माझे फायद्याचे असतात, तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. नवीन बघत असाल तर सबस्क्राईब न करता तुम्ही व्हिडिओ बघताय, चालतंय, मला तसं काही नाही प्रॉब्लेम. पण तुमचा प्रॉब्लेम काय होईल, माझा नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला पोचणार नाही. आजचा व्हिडिओ बघाल, उद्याचा व्हिडिओ आलेला कसं समजणार तुम्हाला? म्हणून सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. हाच हेतू आहे फक्त. बाकी तुम्ही सबस्क्राईब करण्याने न करण्याने काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही वंचित राहाल माझ्या उद्याच्या व्हिडिओसाठी. म्हणून मी सांगत असते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा दोस्तांसोबत, मैत्रिणींसोबत आणि मग मजा घ्या व्हिडिओची. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.